शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। धंगेकर हे शिवसेना शिंदे गटचे नेते असून त्यांनी भाजप नेते आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर घायवळ टोळीशी संबंध असल्याचा आरोप केला होता। त्यांनी म्हटलं होतं की चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील हे निलेश घायवळ टोळीला मदत करत आहेत। यानंतर धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उचलत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा जमीन हडपल्याचा आरोप केला। या आरोपानंतर धंगेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्याच्या चर्चांना उधाण आलं, पण त्यानंतरही धंगेकरांनी आपला हल्लाबोल कायम ठेवला। आता त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय। आपल्या एक्स वरील पोस्ट मध्ये धंगेकर म्हणतात, 2024 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी मीडियामध्ये बातम्या पेरणारा आता स्वतःच्या घोटाळ्याचं झाकण्याची माझ्यावर कारवाईची खोटी बातमी पसरवतोय। त्यांनी या पोस्टला #SaveHDN आणि पुणे लँड स्कॅम असे हॅशटॅग दिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केलं आहे। याआधीही त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे साहेब अन्यायाविरोधात लढणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करणार नाहीत। पुणेकरांच्या हितासाठी लढताना मी मागे हटणार नाही। धंगेकरांनी पुढे लिहिलं, जैन बोर्डिंगच्या भूमीवरील घोटाळा रद्द होईपर्यंत माझा लढा सुरू राहील। मी कोणत्याही बिल्डरसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी लढतो। राजकीय वातावरणात आता धंगेकर, मोहोळ आणि शिंदे यांच्यातील वादामुळे शिवसेनेत तणाव वाढला असून पुढील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राइब करा न्यूज डॉट्सला। धन्यवाद।